नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती पाहू. आजही काही स्त्रिया सहजपणे म्हणताना दिसतात, आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं, संविधानामुळे आमच्या आयुष्यात काय बदललं, देश धर्मावर चालला पाहिजे, संविधानावर नाही. हा प्रश्न ऐकला की मनात एक वेदना निर्माण होते. कारण हा फक्त प्रश्न नाही, हा इतिहास विसरण्याचा परिणाम आहे. एक क्षण डोळे मिटून विचार करा. आज तुम्ही सकाळी उठता, तुमच्या मुलांना शाळेत पाठवता, स्वतः ऑफिसला जाता, दुकानात जाता, कारखान्यात जाता, शेतात काम करता, स्वतःच्या नावाने बँक अकाउंट उघडता, मोबाईल वापरता, मतदान करता, तुमच्या हक्कासाठी आवाज उठवता. पण कधी विचार केलात का, हे सगळं इतकं सहज मिळालं का? नाही. एक काळ असा होता जेव्हा स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, तिला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, तिचं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयावर चालायचं. बालविवाह, विधवांवरील अत्याचार, संपत्तीवर हक्क नाही, स्वतःचं मत नाही. स्त्रीला माणूस म्हणून नव्हे तर केवळ कुटुंबाच्या चौकटीत बांधू पाहिलं जात होतं. अशा काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विरोधात जाऊन मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर चिखल फेकला, अपमान केला, विरोध केला, पण त्यांनी शिक्षणाची मशाल विझू दिली नाही. आज तुमची मुलगी डॉक्टर बनते, इंजिनियर बनते, अधिकारी बनते, त्याची पायाभरणी तिथून झाली. यानंतर राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा मार्ग खुला केला. शिक्षण, प्रतिनिधित्व, समान संधी हे फक्त शब्द नव्हते, त्यांनी ते वास्तवात आणलं. आणि मग आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना फक्त देशासाठी कायदा लिहिला नाही, तर त्यांनी प्रत्येक स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. आज तुम्ही मतदान करता, हा अधिकार संविधानाने दिला. आज तुम्ही नोकरी करता, समान वेतनाची मागणी करता, हा अधिकार संविधानाने दिला. घरात किंवा बाहेर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही कायद्याची मदत घेऊ शकता, हा अधिकार संविधानाने दिला. तुमच्या मुलीला शाळेत जाण्याचा हक्क आहे, हा अधिकार संविधानाने दिला. तुम्हाला मालमत्तेवर हक्क आहे, हा संघर्ष बाबासाहेबांनी केला. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रीला विवाह, घटस्फोट, वारसा आणि संपत्तीवरील अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रचंड लढा दिला. ज्यावेळी अनेक लोक स्त्रीला अधिकार देण्याच्या विरोधात उभे होते, त्यावेळी बाबासाहेब तिच्या बाजूने उभे होते. म्हणून आज जर एक स्त्री स्वतःचे निर्णय घेते, स्वतःचे पैसे कमावते, स्वतःचा आवाज उठवते, तर त्यामागे संविधान आहे. पण दुःख तेव्हा होतं जेव्हा काही स्त्रिया स्वतःच विचारतात, संविधानाने काय दिलं? मैत्रिणींनो, आज तुम्ही ज्या पायावर उभ्या आहात, तो पाया संघर्षाचा आहे. तो पाया फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे. जर हे विचार नसते तर कदाचित आजही आमचं आयुष्य फक्त 4 भिंतीमध्ये बंदिस्त राहिलं असतं. म्हणून प्रश्न विचारण्यापूर्वी स्वतःकडे एकदा बघा. तुमच्या हातातील पेन, तुमच्या नावावरची नोकरी, तुमचा मतदानाचा हक्क, तुमच्या मुलींचं शिक्षण, ह्या सगळ्यांमागे कोणाचा संघर्ष आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण अधिकार सहज मिळत नाहीत, ते लढून मिळवावे लागतात. आणि शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छिते, ज्या स्त्रीला तिच्या अधिकाराची जाणीव नाही, ती इतरांच्या विचारांची कैदी बनते. पण ज्या स्त्रीला तिच्या इतिहासाची जाणीव आहे, ती समाज बदलण्याची ताकद बनते. हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत, प्रत्येक बहिणीपर्यंत, प्रत्येक काम करणाऱ्या स्त्रीपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण हा फक्त इतिहास नाही, हा आपल्या आजच्या अस्तित्वाचा पाया आहे. फुले, शाहू, आंबेडकर आणि संविधान यांच्यामुळेच आजची स्त्री उभी आहे, बोलते आहे आणि लढते आहे.
जर तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येक स्त्रीला हे माहीत असलं पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.